हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एक सगळ्यात जबरदस्त सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, शेवटी सरकारला कान्हाचं सत्य समजलंय की कान्हा दुसरा तिसरा कोणी नाही तर कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. किर्लोस्कर इंडस्ट्रीजचा मालक. त्याच्या बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तो आला होता. त्यामुळेच त्याने हे सगळं नाटक रचलं होतं हे सरकारला समजलंय. आणि आता कान्हा खूप मोठ्या संकटात आहे. कारण एकतर सरकार ही तेजस्विनी आहे हा सगळ्यांचा विश्वास बसलाय. आणि आता जर सरकारने कान्हाचं हे सगळं सत्य सखीसमोर आणलं की कान्हा हा कबीर किर्लोस्कर आहे आणि त्याने आपल्याला फसवलंय, तो आपल्याशी खोटं बोललाय, तर सरकार तर घराबाहेर कधी जाईल माहीत नाही, पण कान्हा हा नक्कीच घराबाहेर जाणार. सखी आणि त्याचं नातं तुटणार. कान्हावर कोणाचाच विश्वास राहणार नाही. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कामतांच्या घरी चक्क सगळेजण देवासमोर बसून शुभम करोती म्हणत असतात. म्हणजे जोपर्यंत सरकार होती तोपर्यंत तर घरात देवपूजा वगैरे कुणीच करत नव्हतं. पण आता तेजस्विनी परत आली. पण ही तेजस्विनी सुद्धा खोटीच आहे, ती सरकारच आहे. पण तेजस्विनीला मी तेजस्विनी आहे हे दाखवायचं असतं म्हणून ती देवासमोर शुभम करोती म्हणत असते आणि घरामध्ये देवाची आरती होते, प्रार्थना होते. घरातलं वातावरण अगदी भक्तिमय असतं. सगळे खूप खुश असतात, आनंदात असतात. सरकारची नाटकं सुरूच असतात. मीनाक्षी, उर्मिला, सखी यांना खूप आनंद होत असतो कारण सरकारचं राज्य संपलंय आणि घरात तेजस्विनी परत आली आहे. त्यामुळे सगळे खुश असतात. देवाची आरती, प्रार्थना सगळं काही होतं आणि मग त्यानंतर तेजस्विनी म्हणजेच सरकार ही आरती हातात घेते आणि एक एक करून घरातील सगळ्यांना आरती देते. परशुराम, गौतम सुद्धा तेथे येतात, आरती घेतात आणि चक्क सरकारच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेतात. सरकार सुद्धा त्यांच्याशी अगदी तेजस्विनीप्रमाणे गोड गोड प्रेमाने वागत असते. तेवढ्यात कान्हा सुद्धा घरी परत येतो. कान्हा सुद्धा आरती घेतो. सरकार त्याला विचारते, कान्हा इतका उशीर का झाला घरी यायला, कुठे गेला होतास? कान्हा म्हणतो, कुठे नाही, येथेच बाहेर गेलो होतो. तर लगेचच सरकार म्हणते, सखी आता आपण घरात एक नियम करायला पाहिजे की सगळे दिवे लागणीला आणि देवपूजेला घरात असलेच पाहिजे. जास्त उशिरा घरी कोणीच यायचं नाही. कान्हाला लगेच सखी म्हणते, ऐकलं कान्हा, आता माझ्या आईने काय नियम बनवलाय, तुला 7च्या आत घरात यावंच लागेल. सगळे खुश असतात. आणि मग त्याच वेळेस परशुरामला त्याच्या सासरेबुवांचा कॉल येतो. परशुराम म्हणतो, हो सासरेबुवा, ठीक आहे, जमेल ना, द्या ना पाठवून. घरातील सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. मीनाक्षी मात्र चांगलीच खुश होते आणि सखी विचारते, काय झालं काका, कशाबद्दल बोलत होते? तर परशुराम सांगतो, मी आता मीनाक्षीला घेऊन माझ्या सासरी गेलो होतो ना, तर सासरेबुवांना सांगितलं की सरकारची इडापिडा टळली आहे. त्यामुळे ते खूप खुश होते आणि त्यांनी चक्क आपल्या घरी सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी आंबे पाठवायचं ठरवलंय. ते आंब्याची पेटी पाठवणार आहेत. सखीला खूप आनंद होतो. आणि मग मीनाक्षी सांगते, हो तेजस्विनी वहिनी, आमच्या इथे ना मोठ्या आंब्याची बाग आहे आणि आमच्या घरचे पहिली आंब्याची पेटी ते आपल्या घरी पाठवणार आहे. कारण त्यांना सुद्धा आनंद झाला आहे की त्या सरकारची इडापिडा आपल्या घरातून टळली आहे आणि तुम्ही परत आला आहात. त्यामुळे त्यांनी सांगितलं की हा आनंदाचा क्षण आहे, सगळ्यांचं तोंड गोड करायचं. हे ऐकून सरकारला खूप राग येतो की तिला इडापिडा म्हटताय आणि ती घरातून बाहेर गेली म्हणून सगळ्यांना किती आनंद झाला आहे. तर इकडे राजेश मामा किरणच्या केबिनमध्ये येतो आणि किरणला म्हणतो, सर मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं विचारायचं आहे. किरण विचारतो, काय झालं? तर राजेश मामा सांगतो, सर आमच्या गावाकडे एक सरपंच होता. त्याच्याकडे 100 एकर शेती होती. परंतु जेव्हा तो गेला ना तेव्हा त्या शेतीचं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडला. तो एकुलता एक होता ना, त्याला बायको, पोरं, नातेवाईक कुणीच नव्हते. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला. किरण विचारतो, तुम्ही हे सगळं मला का सांगताय? तर राजेश मामा म्हणतो, सर मला फक्त कुतूहल आहे म्हणून मी विचारतोय, वाईट मानून घेऊ नका. आपली इतकी मोठी कंपनी आहे, अनेक कंपन्या आहेत आणि राजलक्ष्मी मॅडम एकट्या सगळ्या कंपन्यांचा भार सांभाळत आहे. पण आता त्यांचं वय झालंय. त्यांना उद्या काही झालं तर या कंपन्या कोण सांभाळणार? त्यांच्या मागे कुणी आहे की नाही? तर किरणला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, तुम्ही हा प्रश्न का विचारताय? तर राजेश मामा सांगतात, नाही नाही, मी फक्त असंच कुतूहलाने विचारतोय, माझा दुसरा काही उद्देश नाही आहे. तर लगेच किरण सांगतो, नाही नाही तसं नाही, पण आहे. राजलक्ष्मी मॅडम तर सुद्धा हे सगळं सांभाळणारं कुणी आहे, तुम्ही काळजी करू नका.
वेळ आली की ती व्यक्ती तुमच्यासमोर नक्की येईल. राजेश मामा म्हणतो ठीक आहे. राजेश मामा तेथून निघून जातो. पण किरणला प्रश्न पडतो की राजेशने अचानक हा प्रश्न का विचारला, नक्की प्रकरण आहे तरी काय. आणि मग इकडे सरकार आपली नाटकं सुरू करते. सरकार म्हणते आंबा, 11 वर्ष झाले मी त्या सरकारच्या कालकोठडीत होते, त्यामुळे आंबाची चव कशी असते ते सुद्धा माझ्या लक्षात नाही आहे. तर मीनाक्षी म्हणते वहिनी नका टेन्शन घेऊ, यावेळेस आपण अक्षय तृतीया आनंदाने साजरी करूया. लगेचच सरकार म्हणते हो हो, खूप आनंदाने साजरी करूया. आणि मीनू आपण आहे ना आमरसपुरीचा बेत करूया. 11 वर्षांपूर्वी आपण जशी अक्षय तृतीया साजरी करायचो ना, अगदी तशी धूमधडाक्यात साजरी करायची. हे ऐकून मीनाक्षीला आनंद होतो. सखी विचारते आई तुला सगळं आठवतंय का, या आपण 11 वर्षांपूर्वी अक्षय तृतीया कशी साजरी करायचो. तर सरकार म्हणते हो हो सखी बाळा, मला कसं नाही आठवणार, मला सगळं आठवतंय. आणि सरकार मनात विचार करते सखी मला तर आठवणारच ना, कारण तुझ्या आईनेच मला सगळं सांगितलंय. सरकारला आठवतं की दरीत ढकलून देण्याआधी तिने तेजस्विनीला तिचा संपूर्ण भूतकाळ विचारला होता आणि मग तो फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवला होता. आणि सरकार सखीला सांगते सखी बाळा, 11 वर्षांपूर्वी जेव्हा तुझे बाबा आणि मी तुझ्याबरोबर होतो ना, तेव्हा आपण अक्षय तृतीया आनंदात साजरं करायचो. तुझे बाबा मला सोन्याने मढवायचे. घरातला बेत तर भारी असायचा, पण त्यानंतर आपण तिघे बाहेर जायचो. सखी सदन चाळीमध्ये लोकांना वाटप करायचो. मग गोरगरिबांना मंदिरामध्ये अन्नधान्याचं कपड्यांचं वाटप करायचो. आणि राघव तर माझ्यावर इतकं प्रेम करायचे की सगळ्यांना सांगत सुटायचे, ही पहा ही माझी बायको तेजस्विनी आहे, किती सुंदर दिसते ना, आणि ही नेहमी अशीच सुंदर राहायला हवी. खरंच त्यांचं माझ्यावर किती प्रेम होतं. घरातले सगळेच इमोशनल होतात. सखी म्हणते हो आई, खरंच माझ्या बाबांचं तुझ्यावर किती प्रेम होतं. ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु नक्कीच ते खुश असतील की आता आपली परत भेट झाली आहे. तेजस्विनी म्हणते हो ना, मला सुद्धा तुझ्या बाबांची खूप आठवण येते. आणि ती डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करते. घरातले सगळेच इमोशनल झालेले असतात. गौतम म्हणतो मला सुद्धा आठवतंय, 11 वर्षांपूर्वी आपल्या घरामध्ये अक्षय तृतीयाचा थाटच वेगळा असायचा. दादा खूप उत्साहात असायचा, सगळे किती खुश असायचे. एकदम धूमधडाक्यात आपण हा सण साजरा करायचो. पण आज दादा नाहीये ना, तर तसं काहीच राहिलं नाहीये. आणि मग सरकार रडण्याचं नाटक करते, डोळ्यात पाणी आल्याचं नाटक करते. पण सरकारचा एक प्लॅन असतो. सरकार म्हणते जाऊ द्या, आज राघव तर आपल्यात नाहीये, पण आपण पुन्हा एकदा तशीच अक्षय तृतीया साजरी करूया. एकदम आनंदात उत्साहात गोरगरिबांना दान करूया आणि त्यांचे आशीर्वाद मिळूया. माझ्या सखीला ते नक्कीच उपयोगी ठरतील. सरकार तिचे डोळे पुसते, त्यामुळे सखीसुद्धा इमोशनल होते. कान्हा म्हणतो तेजस्विनी मॅडम तुम्ही नका टेन्शन घेऊ, आपण अगदी 11 वर्षापूर्वी तुम्ही जशी अक्षय तृतीया साजरी करायचा ना, तशीच साजरी करूया. एकदम धूमधडाक्यात राघव कामत स्टाईल. त्यामुळे सगळेच हसू लागतात, खुश होतात. पण सरकारचा मेन प्लॅन वेगळाच असतो. सरकार लगेच विषय काढते, अरे यार पण मी दान पुण्य कसं करणार, कारण माझ्याकडे तर पैसेच नाही आहे. तर सखी बाळा तू मला थोडेसे पैसे देशील का गं, कारण माझ्याकडे तर दान पुण्य करायला पैसेच नाही आहे. सखी म्हणते आई आपण एक काम करूया, तुला माझ्याकडे असे पैसे मागण्याची गरजच पडणार नाही, कारण ही सगळी संपत्ती आहे ना माझ्या नावावर आहे. आता मी ही सगळी संपत्ती तुमच्या नावावर करते, तुझ्या नावावर करते. सरकार के मन में लड्डू फुटा. सरकारला तर खूप आनंद होतो की ही सगळी संपत्ती माझ्या नावावर होणार. पण तिला तेजस्विनीचं नाटक करायचं असतं. त्यामुळे ती म्हणते नाही नाही सखी बाळा, हे काय बोलतेस, राघव आहे ना खूप दूरदर्शी होते, त्यांना धोका माहीत होता, म्हणून त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली होती. आणि हे सगळं तुझंच आहे. मी ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेऊन काय करू, तसंही मला यातलं काही कळत नाही. सगळं तुझ्याच नावावर राहू दे. आणि सगळ्या जणांना हे पटत असतं. पण सखी म्हणते नाही नाही आई, तसंही हे सगळं माझं नाही आहे, हे तू आणि बाबांनी कमवलंय, त्यामुळे हे तुझ्याच नावावर राहू दे. मी उद्याच्या उद्या वकिलांना बोलून घेते आणि ही सगळी संपत्ती तुझ्या नावावर करते. आणि या दोघी एकमेकींना म्हणत असतात की नाही नाही संपत्ती मला नको आहे. हे पाहून मीनाक्षी म्हणते याला म्हणतात खरं आई आणि मुलीचं प्रेम, नाहीतर ती सरकार सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी किती कट कारस्थानं करत होती. पण तेजस्विनी वहिनी तुम्ही सखीच्या खऱ्या आई आहात, त्यामुळे तुम्हाला या संपत्तीची लालसा नाही आहे. तुम्ही ही प्रॉपर्टी सखीच्या नावावर ठेवावी यासाठी हट्ट करताय, आणि सखी ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर व्हावी यासाठी हट्ट करते. नाहीतर त्या सरकारने किती प्रयत्न केले पण तिला स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेताच आली नाही.
मीनाक्षी खूप इमोशनल होते आणि मग सरकार आपली नाटकं सुरू करते. ती म्हणते, अगं मीनू, जगात अशी कोणती आई असेल जिला आपल्या मुलीचं सुख पाहवलं जाणार नाही, आणि हे सगळं माझ्या सखीचंच आहे ना, ते तिच्याच नावावर असायला हवं. सखी बाळा, ही प्रॉपर्टी माझ्या नावावर नको आहे. पण सखीला मात्र हे पटत नाही आणि सखी म्हणते, नाही आई, ही सगळी प्रॉपर्टी तुझ्याच नावावर व्हायला हवी. आणि तू कशाला काळजी करतेस? आम्ही सगळे आहोत ना, तुला सगळं समजावून सांगू. आता ही प्रॉपर्टी मी तुझ्या नावावरच करणार, सगळं काही तुझ्या नावावर होईल. लगेचच उर्मिला म्हणते, हो हो वहिनी, हे सगळं तुमच्या नावावर करा, म्हणजे घरात जे क्रायसिस सुरू आहेत, ज्या अडचणी सुरू आहेत, त्या सगळ्या दूर होतील. कान्हा म्हणतो, हो तेजस्विनी मॅडम, तुम्ही सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करून घ्या. सखी म्हणते, पहा आई, आता सगळे म्हणताय ना, मग तू हट्ट करू नको. मी उद्याच्या उद्या वकिलांना बोलून घेते, सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून घेते. उद्या मुहूर्तसुद्धा चांगला आहे, सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करते. सरकारला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात, पण सरकार मात्र तोंडावर, अगं सखी कशाला, नको नको नको, मला नाही पाहिजे ही प्रॉपर्टी माझ्या नावावर, असं म्हणत असते. पण सखी ही तिला समजावून सांगते, पहा आई, आता माझं लग्न झालं आहे आणि मी काय आता जास्त दिवस या घरात राहणार नाही आहे. लवकरच कान्हा आमचं वेगळं घर घेईल, मग आम्ही सगळे तिकडे राहायला जाऊ. माझं नवीन आयुष्य सुरू होईल. कान्हा त्याच्या वेगळ्या जगात मला घेऊन जाईल. मग हे सगळं मी माझ्या नावावर ठेवून काय करू? त्यापेक्षा हे सगळं तू तुझ्या नावावर करून घे, म्हणजे या घरात त्याचा फायदाच होईल. असं म्हणून सखी कान्हाकडे पाहते आणि विचारते, काय कान्हा महाडिक, तुम्हाला पटतंय ना? पण कान्हा महाडिक म्हणताच कान्हाचा चेहरा पडतो आणि सरकारच्या हे लक्षात येतं की सखी ही कान्हाला कान्हा महाडिक म्हणाली आणि याचा चेहरा का पडला. तिच्या मनात संशय येतो. सखी ही तिला समजावून सांगते, आई, आता आपलं फायनल ठरलंय. मी उद्या वकिलांना बोलून घेणार आणि मग सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करणार. परशुराम म्हणतो, हो वहिनी, तुम्ही का टेन्शन घेताय? आम्ही सगळे आहोत ना तुमच्याबरोबर. तुम्हाला काही अडचण येऊ देणार नाही. हे सगळं सांभाळण्यात आम्ही तुमची मदत करू. उर्मिला म्हणते, हो हो वहिनी, आपण असंच करूया. सगळी प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या नावावर करून घ्या, म्हणजे या प्रॉपर्टीची असली मालक आहे त्यांच्या नावावर हे सगळं जाईल आणि आम्हाला सुद्धा आमचं समाधान मिळेल. तेजस्विनी म्हणते, ठीक आहे, आता तुम्ही सगळे बोलताय ना, तर मी ही सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायला तयार आहे. पण कान्हा आणि सखी जेव्हा तुमची बाळं होतील ना, तेव्हा ही सगळी प्रॉपर्टी मी त्यांच्या नावावर करेल. तेव्हा तुम्ही मला काय बोलायचं नाही. सखी चांगलीच लाजते आणि म्हणते, आई, काही काय बोलतेस तू? कान्हासुद्धा लाजतो आणि सरकार म्हणते, आत्यात लाजायचं काय? मी तुमचं काय ऐकणार नाही आहे. आता तुमचं लग्न झालं आहे, तुम्ही वेगळा संसार, वेगळं घराचं म्हणताय ना, मग आता बाळाचा सुद्धा विचार करायला हवा ना. एकदा का तुमचं बाळ झालं, मी सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करणार आणि या जबाबदारीतून मुक्त होणार, कारण मला माझ्या नावावर काहीही नको आहे. आणि सरकार कान्हाला विचारते, काय कान्हा, चालेल ना? तर कान्हा म्हणतो, आता कोण खूप पुढचा विचार करतंय? सखी चांगलीच लाजते आणि म्हणते, हो हो ठीक आहे. कान्हा हा काहीतरी विचार करत असतो. गौतम त्याला विचारतो, काय विचार करतोयस? बाळाला कोण खाऊ घालणार, तू की सखी, याचा विचार करतोयस का? कान्हा आणि सखी लाजतात, हसू लागतात. तर मीनाक्षी म्हणते, अजून त्याला खूप वेळ, बाळाला कोण खाऊ घालेल ना याचा विचार नंतर करूया. आता आपल्या पोटाला कोण खाऊ घालेल याचा विचार करू. चला जेवायला. आणि सगळेजण हे जेवायला जातात. आणि मग तेजस्विनी म्हणजे सरकार तिच्या स्पेशल पोजमध्ये बसते. आता लवकरच सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार आहे याचा तिला खूप आनंद झालेला असतो. ती खुश असते, म्हणजे इतकी वर्ष तिला जे जमलं नाही ते आता एका दिवसानंतर होणार असतं. आणि सखी ही स्वतःहून सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करणार असते, त्यामुळे सरकार भलतीच खुश असते. आणि मग सचिन हा आपल्या प्लॅनप्रमाणे राजेश मामाला भेटायला येतो आणि विचारतो, काय राजेश मामा, कळलं का तुम्हाला राजलक्ष्मी मॅडम नंतर हे सगळं साम्राज्य कोण सांभाळणार आहे? तर राजेश मामा सांगतो, हो कळलंय मला, पण स्पष्ट नाही सांगितलं. मी किरण सरांना विचारलं की राजलक्ष्मी मॅडम नंतर हे सगळं साम्राज्य कोण सांभाळेल, त्यांच्या मागे कुणी आहे की नाही? तर ते मला एवढंच म्हणाले, हो हो तुम्ही काळजी करू नका, त्यांच्या मागे कुणीतरी आहे जे हे सगळं सांभाळणार आहे. हे ऐकून सचिनला खूप राग येतो. सचिन चिडून विचारतो, काय फक्त त्यांनी एवढं सांगितलं का? नाव वगैरे काहीच नाही सांगितलं का? असं कुठे असतं का मामा? तुम्ही एवढं तर विचारायला पाहिजे होतं ना. तर राजेश आश्चर्याने विचारतो, पण तुम्हाला एवढं काय आहे की तुम्हाला कशाला नाव जाणून घ्यायचं आहे? तुम्हाला एवढं कळलंय ना की कुणीतरी आहे, बस झालं. मग सचिन भानावर येतो आणि म्हणतो, अरे हो हो, मी तर असं उत्सुकतेने विचारत होतो, सॉरी बरं का. आणि खरंच तुम्ही चांगलं काम केलं आहे.
चला मला आता खूप उशीर होतोय, मला लवकर जायचंय, काम खूप आहे ना, असं म्हणून सचिन तेथून काढता पाय घेतो. मामाला काही संशय येत नाही आणि मग सचिन हा लगेचच त्या डिटेक्टिव्हच्या गाडीत येऊन बसतो. हा डिटेक्टिव्ह सचिनची वाटच पाहत असतो आणि सचिन त्याला सांगतो, साहेब हे खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. डिटेक्टिव्ह म्हणतो, महत्त्वाची माहिती मिळत असेल मग तुला पैसेसुद्धा तितकेच तगडे मिळणार. आणि तो चक्क सचिन समोर पैशांचा बंडल ठेवतो. सचिन खुश होऊन हे पैसे घेणार. इतक्यात हा डिटेक्टिव्ह म्हणतो, पैसे तर मिळतील पण आधी माहिती सांग की काय माहिती मिळाली आहे, मग त्यावरून ठरणार की तुला किती पैसे मिळतील. आणि सचिन त्याच्याकडे पाहू लागतो. आता या डिटेक्टिव्हला जेव्हा समजेल की सचिनला नावच कळालं नाही आहे, तेव्हा तो त्याला पैसे देईल की नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि इकडे आपला कान्हा हा रूममध्ये बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यात सरकारबद्दलच विचार सुरू असतात की सरकार जिवंत आहे हे मला कळलंय, पण सरकार आता कोठे असेल, काय करत असेल, तिचा पुढचा प्लॅन काय असणार. तो जो भरत भालेराव होता त्याला मला लवकरात लवकर पकडावा लागेल, कारण सध्या ती अशी एकच व्यक्ती आहे जिला सरकारबद्दल सगळी माहिती आहे. सरकार कोठे काय करते, सरकारचा प्लॅन नेमका काय होता, हे सगळं त्या भरत भालेरावलाच माहीत असेल. मला लवकरात लवकर त्या भरत भालेरावला शोधून काढावं लागेल आणि तो जर सापडला तर मला सरकारला पकडणं सोपं जाईल असा विचार कान्हा करत असतो. पण कान्हाला माहीत नाही आहे की भरत भालेराव त्याच्या हाती लागतो की नाही माहीत नाही, पण सरकारला कान्हाचं सत्य लवकरच कळणार आहे आणि आता कान्हा हा तिचं फर्स्ट टार्गेट आहे. आणि त्याच वेळेस सखी तेथे येते आणि म्हणते, कान्हा हे पहा, मी तुझ्यासाठी एक नवीन गिफ्ट आणलं आहे. कान्हा हे गिफ्ट पाहतो आणि विचारतो, सखी मॅडम काय याच्यामध्ये. तर सखी म्हणते, उघडून पहा. आणि कान्हा हे गिफ्ट उघडत असतो तर यामध्ये चक्क नवा कोरा ब्रश असतो. आणि सखी त्याला विचारते, आवडलं का गिफ्ट. कान्हा विचारतो, गिफ्टमध्ये कुणी ब्रश देतं का. मी या जगातला पहिलाच माणूस असेल ज्याला कुणीतरी असं गिफ्ट रॅप करून नवीन ब्रश आणून दिलाय. सखी त्याला म्हणते, मग काय करणार. आज मी वॉशरूममध्ये गेले होते तर तेथे मला फक्त माझा स्वतःचा एकच ब्रश दिसला आणि मला मग समजलं की कान्हा हा आता ब्रश करतच नसेल, किंवा मग त्याच्या आवडत्या स्टाईलने ते बोटावर टूथपेस्ट घ्यायची आणि असा ब्रश करायचा. तेवढ्याच सखी म्हणते, मी हे काय करते ॲक्टिंग करण्याच्या नादात. आणि ती हसू लागते. कान्हासुद्धा हसत असतो आणि म्हणतो, सखी मॅडम खरंच तुम्ही माझी किती काळजी घेता. मी ब्रश केलाय की नाही, मी ब्रश कसा करतोय, बोटाने करतोय की ब्रशने करतोय, याचासुद्धा तुम्ही किती विचार करता, माझी किती काळजी घेता. आणि खरंच थँक्यू. सखी म्हणते, फक्त थँक्यूने काम नाही चालणार. आता मी तुला गिफ्ट दिले ना तर मला सुद्धा तुझ्याकडून गिफ्ट हवं आहे. कान्हा म्हणतो, बिंदास मागा, तुम्हाला जे गिफ्ट हवं आहे ते मी तुम्हाला नक्की देणार. तर सखी कान्हाला विचारते, मला तू हे खरं खरं सांगायचं की तुझ्या मनात काय विचार चालला आहे, कारण तू आजकाल नेहमी विचारात दंग असतो, कसला तरी विचार करत असतो. तर कान्हाचा पुन्हा एकदा विचार सुरू होतो आणि तो विचार करतो, सखी मॅडम मी हाच विचार करत असतो की सरकार कोठे असेल, सरकारचा पुढचा प्लॅन काय असेल. सरकार जिवंत आहे आणि ती खूप धोकेदायक झाली आहे, जखमी वाघीण झाली आहे, ती आपल्यावर हल्ला करू शकते, ती दबा धरून बसली आहे आणि याचाच विचार सुरू असतो. पण मी तुम्हाला आता हे नाही सांगू शकत, कारण जर मी तुम्हाला हे सांगितलं ना तर तुम्ही टेन्शनमध्ये याल आणि मला तुमचा आनंद हिरावून नाही घ्यायचा आहे. इतक्या वर्षानंतर तुम्ही तुमच्या आईला भेटला आहात, तुमच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय आणि मला तो आनंद नाही हिरावून घ्यायचा आहे, म्हणून मी तुम्हाला नाही सांगणार. सखी विचारते, पाहिलंस का आतासुद्धा विचारात गुंग आहेस, सांग बरं कसला विचार करतोय. कान्हा सांगतो, नाही बेबी सरकार, मी कसला विचार करत नाही आहे, असाच जनरल विचार करत होतो. तर सखी त्याला म्हणते, ठीक आहे जनरल विचार करत होता ना, चल मग आता आपण झोपायला जाऊया. आणि हे दोघे उठणार. त्याच वेळेस सखी आणि कान्हा हे एकमेकांच्या हातात हात मिळवतात की थँक्यू तुम्ही मला गिफ्ट दिलं. पण जेव्हा हात सोडवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा दोघांच्या हातामध्ये ब्रेसलेट असतं ना ते एकमेकांमध्ये अडकतं. आणि कान्हा हा सखीला म्हणतो, पहा किती गुंता झाला आहे, आता हा गुंता सुटेल का. तर सखी त्याला म्हणते, कान्हा हा गुंता कधीच सुटणार नाही आहे, तर हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, कारण मी तुझ्यामध्ये गुंतली आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे जे दिवसेंदिवस वाढतंय. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मग ते तू व्यक्त का करत नाही, तू मला आय लव्ह यू टू का म्हणत नाही. कान्हा काहीच उत्तर देत नाही आणि सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण सखी त्याच्या आणखीन जवळजवळ येण्याचा प्रयत्न करते, लाजते, हसते. कान्हा स्वतःचा हात सखीपासून सोडवण्याचा प्रयत्नच करत असतो. सखी त्याला विचारते,
तो असं का करतोयस? माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोयस का? हा गुंता कसा सोडवता येईल त्याचा विचार करतोय का? पण असं करू नकोस. माझ्यापासून दूर जाऊ नको. आपण आयुष्यभरासाठी एक झालोय, नेहमी एकत्र आलोय आणि हा गुंता आता पुन्हा कधीच सुटणार नाही. कान्हा आणि सखी एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. सखीला कान्हाकडून प्रेमाची अपेक्षा असते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं कान्हा सांगेल अशी तिची अपेक्षा असते. पण कान्हा मात्र मी सखीला फसवतोय, मी सखीला माझी खरी ओळख सांगितली नाहीये आणि जोपर्यंत मी सखीला संपूर्ण सत्य सांगत नाही तोपर्यंत मी तिला आय लव्ह यू टू म्हणू शकत नाही, माझ्या भावनांना वाट मोकळी करू देऊ शकत नाही असाच विचार तो करत असतो. सखी मात्र त्याच्याकडून अपेक्षा करत असते, वाट पाहत असते. कान्हाकडे तिला देण्यासारखं काहीच नसतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. म्हणजे आता सरकार आणि कान्हामध्ये जो लपंडाव सुरू आहे ना, तो इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबलाय. एकीकडे कान्हा सरकारचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोय. सरकार जिवंत आहे हे तर त्याला कळलंय, पण सरकार नेमकी आहे तरी कोठे हे शोधण्याचा तो प्रयत्न करतोय. आणि सरकारने आता कान्हाचं सत्य शोधून काढायचं ठरवलंय की कान्हा नेमका आहे तरी कोण, त्याचा भूतकाळ काय आहे. आणि सरकार हे सत्य जाणून घेण्याच्या खूपच जवळ पोहोचली आहे. लवकरच तिला कान्हाचं सत्य कळेल असंच वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी वकिलांना बोलवून घेणार आणि ती वकिलांना म्हणेल, वकील साहेब, आजपर्यंत सरकार या घरात होती, पण आता माझी खरी आई तेजस्विनी या घरात परत आली आहे, त्यामुळे मला माझ्या नावावरची सगळी संपत्ती माझ्या आईच्या नावावर करायची आहे. सरकारच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील, ती खूप खुश असेल, पण तेजस्विनी बनण्याच्या नाटकामध्ये ती चेहऱ्यावर काही दाखवणार नाही. वकील साहेब हे सखीला समजवण्याचा प्रयत्न करतील. सखी, तुझ्या बाबांनी ही सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली आहे, तर ती तू तुझ्याच नावावर ठेव, तुझ्या आईच्या नावावर करू नकोस. पण सखी काही ऐकणार नाही आणि म्हणेल, नाही वकील साहेब, माझा निर्णय झालाय, मला ही सगळी संपत्ती माझ्या आईच्याच नावावर करायची आहे. वकील साहेब म्हणतील, ठीक आहे, आता तू ठरवलंय तर मी पेपर बनवायला घेतो, लवकरच मी सगळे पेपर्स रेडी करून आणतो आणि मग त्यावर सह्या केल्यानंतर ही सगळी संपत्ती सरकारच्या नावावर होईल. हे ऐकून सरकारला खूप आनंद होईल. खरंच तिच्या मन में लड्डू फुटा एवढं मात्र नक्की. आणि मग इकडे कान्हाला समजणार की हा जो भरत भालेराव आहे, जो सरकारच्या सांगण्यावरून खोटा इन्स्पेक्टर बनून घरी आला होता, तो कोठे राहतो. कान्हा त्याच्या चाळीत पोहोचणार, पण कान्हाला पाहून हा भरत भालेराव तेथून पळून जाईल आणि पळत असताना त्याचा मोबाईल खाली पडणार. कान्हाला मोबाईल सापडेल आणि या मोबाईलमधून नक्कीच त्याला सरकारबद्दल महत्त्वाची माहिती समजणार, यात शंका नाही. कान्हा हा लगेचच किरणजवळ येणार आणि किरणला सांगणार की किरण, मला तो भरत भालेरावचा पत्ता सापडला होता, तो हातातून निसटला, पण त्याचा मोबाईल सापडला आहे. आता सरकार कोठे काय करतीये हे मला कळू शकतं. पण किरणला एक शंका येईल आणि किरण म्हणेल, कान्हा, जसं तू सरकारचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करतोय तसंच सरकारसुद्धा तुझा भूतकाळ उकरण्याचा प्रयत्न करत असेल, आणि जर तिला कळलं की तूच कान्हा महाडिक नाही तर कबीर किर्लोस्कर आहे तर काय होईल. हे ऐकून कान्हाला सुद्धा धक्का बसणार आणि इकडे सरकारला काहीतरी कळालेलं असेल. सरकार म्हणेल, याचा अर्थ तूच आहे तो घरचा भेदी कान्हा महाडिक, आता मी तुला काही सोडणार नाही. मग सरकारला कळलंय का की कान्हा कान्हा नाही तर कबीर किर्लोस्कर आहे. हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.